सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. ही माझी आजची सकाळ आहे, म्हणजे शनिवारची सकाळ आहे. आणि ॲज युजल नेहमी दर शनिवारी आपण ब्लॅक घालतो आणि जातो. सो या शनिवारीसुद्धा ब्लॅक घातलेला आहे. ब्लॅक इज फॉर शनिदेवता, म्हणजे शनीचं जे हे असतं त्याच्यासाठी आपण ब्लॅक घालतो, म्हणजे शनी कोपू नये म्हणून. सो येस, दॅट इज द रिझन वी वेअर ब्लॅक ऑन शनिवार. आणि एवढं ब्लॅक घालूनसुद्धा तडमड धडपड झालीच आणि धडामधूम झालं. पण दॅट्स ओके, दॅट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ. लागतं, पडतं, खुपतं, नंतर उठायचं, नाचायचं काय. आणि ही माझी म्याव बिचारी कशी पडली आहे बघा. जरा 2 मिनटं तिच्या डोळ्यात चमक आली की कदाचित मी खायला आणलं असेल, पण मी काय आणलं नव्हतं. आणि मी अजून माझं खाऊ अपडेट नाही केलं, ते मला तिने आठवण करून दिलं. पण ही जरा स्टेल्दी दिसते मला, हेल्दी स्टेल्दी का माहिती. अँड आय डोंट नो व्हॉट हॅज हॅपन. पण मस्त एकदम झोपली होती, आळसात होती थोडीशी, तिची गंमत करत होती, तशी बोलून हे करत होती. ती पण थोडी अशी बघते बघा मला, हळूहळू डोळे करून, छोटी डोळे करून बघत होती. आणि इथे थोडं माझं कबूतरचं सायटिंग जे नेहमी होतं. सो हा माझा फेवरेट स्पॉट आहे जिथे ते कबूतर येऊन बसतात. आज थोडं मला इथे आल्यानंतर थोडंसं भीती वाटलेली की भाई हे कबूतर काही माझ्या डोक्यावर लँडिंग नको करू दे, थोडंसं असं वाटलं होतं. पण नाही, फॉर्च्युनेटली तसं नाही झालं. झाडावर सुद्धा थोडेफार असतात, म्हणजे किती त्यांचं तिकडे पूर्ण पॉप्युलेशन आहे ते तुम्ही विचार करू शकता. आणि आज आमच्या एका मॅडमचा बड्डे होता, त्या बड्डेचा केक मी खात होती. जो केक था भाई, मस्त केक होता यार, मजा येऊन गेली. पण आईनी डब्बा दिला होता, तो डब्बा पण संपवायचा होता प्लस केक पण संपवायचा होता. मला अगदी एकदम जीवाशी कंठाशी आलेल्या सगळ्या गोष्टी. आणि त्यानंतर मी निघाली माझ्या घरी येण्यासाठी, म्हणजे ऑफिसवरून घरी येण्यासाठी. हो, पूर्ण दिवस खूप म्हणजे एन्जॉय पण केलं, त्याबरोबर काम पण केलं थोडंफार, आणि दमशरास पण केलेले आहे. सो खूप मजा केली. हा जो एप्रिल आणि मेचा असतो ना, मार्च एस्पेशली, हे बघा किती मस्त वाटते. असं वाटतंय ते हार्ट आहे आणि हार्टमधून ते हे येतं आहे, लाईट येते असं वाटतंय. सो संध्याकाळचा हा सनसेटचा नजारा खूप छान भेटला. 5:34 अराउंड समथिंग 6 o'clock झाले असतील, 6 o'clockच्या पुढे. सो तेव्हाचा हा सनसेटचा नजारा आहे जो तुम्हाला इथे दिसतोय. पण मस्तच भेटला आज सनसेट, आणि ते झाडाच्या इकडे आलेलं, त्यामुळे मी तर काय ते सोडणार नव्हती. सो येस, आय एम सो ग्लॅड की आय कॅप्चर्ड दॅट. इथून पण तुम्हाला दिसू शकतो किती सुंदर सनसेट आहे बघा. आणि सन ब्राईट आहे, असं नाही की लाईट आहे किंवा असंच काहीतरी ऑरेंज होतं चाललं आहे. सो इट इज व्हेरी ब्राईट देअर, आणि मला ते आवडत होतं. पूर्ण खाली जाईपर्यंत मी तो सनसेट कॅप्चर केला त्यामुळे तिकडे. आणि एकंदरीत आज खूप मजा आली आज. आणि हे पण होतं, मुलांची एक्झाम होती आणि सगळं होतं. पण बड्डेचे सेलिब्रेशन खूप छान झाली, खूप मजा आली सगळ्यांना. आणि 3 प्रकारचे केक खाल्लेले आहेत माणसांनी. सो या इट वॉज अ व्हेरी गुड सेलिब्रेशन. आणि इथे मोंजलिकाचा दरबार बघून झालेला आहे. आणि आता मी चालली आहे आमच्या नेहमीच्या एस्केलेटरजवळ. इथून मी घरी जाणार आहे ॲज युजल. सो हा आमचा ठाकुर्लीचा रस्ता. आणि यास, ते माझं फेवरेट शंकराचं मंदिर जे ह्याच्या बाजूला आहे, माझ्या रस्त्याच्या बाजूला, माझ्या एस्केलेटरच्या बाजूला. आणि येस, आता ट्रॅफिकमधून वगैरे उतरणार आहे. इथे थोडासा कलर चेंज होताना दिसतोय. जो तुम्ही बघत होता मगाशी, जो एकदम ब्राईट ऑरेंज होता, तो इकडे पिंकिश झालेला आहे. तो पिंकिश, द स्काय इज पिंक, तो मूवी तुम्ही बघितला असेल. त्याच्यामध्ये जर स्काय प्रॉपर डिस्क्राईब करायचं असेल पिक्टोरियल, तर इकडे तुम्हाला तो दिसतोय. अँड त्याच्यानंतर मी घरी निघाली, सरळ घरी येण्यासाठी. आणि आज लवकर आलेली, त्यामुळे जरा बरं वाटत होतं की येस, उजेडात मी माझ्या सिटीमध्ये मी प्रवेश घेतला. त्यानंतर मी थोडं पुढे चालत आली. इथे हा जो हॅलोजन आहे त्याचा लाईट खूप छान पडतो. प्लस हा नंतर पुढे हे आंबेवाला दिसला तिकडे मला. मी त्याला विचारलं की हे कुठले आहेत, तर तो म्हणाला की हापूस आंबे आहेत. सो यू कॅन सी हिअर there is नजारा ऑफ हापूस आंबा ऑल्सो. सो यास,
It's a mango season, dude. It's a mango season. So mango season has already started. आधी मी फक्त कैरी बघत होती, पण आता आंबे पण दिसायला लागले आहेत. सो आय एम व्हेरी ग्लॅड. आणि हा थोडंसं माझं बिल्डिंगच्या आतलं मी तुम्हाला दाखवते की कसे संध्याकाळच्या टायमाला बाहेर आता दिवे लावले जातात. सो येस, दॅट मेक्स मी व्हेरी हॅपी टू सी इट. आय डोंट डू दॅट, बट समबडी एल्स डुईंग इट मेक्स मी हॅपी. इथे थोडंसं तुम्ही बघू शकता की मी वर चालली आहे माझ्या घरी जाण्यासाठी. एनिवेज, थँक्स फॉर वॉचिंग. कीप सबस्क्रायबिंग. थँक यू.